नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ सिंधी ठाणे या संस्थेच्या वतीने सिंधी फेस्टिवलचं आयोजन उपवन परिसरामध्ये करण्यात आलं आहे. सिंधी समाजाच्या रीतिरिवाज, सिंधी समाजाचं खानपान, सिंधी समाजाचे पोशाख हे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. श्री राजू खेतवानी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पाकिस्तानमधून ज्यावेळेस सिंधी बांधव भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेदना, त्रास सहन करावा लागला होता. ट्रेनला लटकून कसेबसे सिंधी बांधव भारतामध्ये आले आणि त्यानंतर पूर्णपणे अक्षरशः शून्य ते आकाश भरारी अशा प्रकारचा प्रवास सिंधी बांधवांनी केला. हा सगळा प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ठिकाणी 30 फूट लांबीची एक ट्रेन या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे. कशा पद्धतीने पार्टिशननंतर अर्थात फाळणीनंतर सिंधी बांधव भारतामध्ये दाखल झाले याचा अतिशय दर्दनाक अशा प्रकारचा अनुभव ही ट्रेन बघितल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो. याच ठिकाणी मोहनजोदडो शहराचं देखील अतिशय सुंदर दर्शन घडवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे झूलेलाल साई महाराजांची महाआरती या ठिकाणी होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. ऑथेंटिक सिंधी खाद्यपदार्थ चाखण्याची अपूर्व संधी या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याच पद्धतीने संत कन्वाराम यांचा एक अतिशय सुंदर पुतळा देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे शहीद हेमू कलानी यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे सिंधी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. देखो ये प्रोग्राम 4 दिन का वही प्रोग्राम है, बाकी जो कल्चर प्रोग्राम अलग अलग हो सकता है. पहले सब लोग आते हैं, हमारे सिंधी लोगों में एक प्रैक्टिस है, सबको शरबत और पापड़ खिलाते हैं. उसके बाद ये जो भी हमारे चित्र लगे हुए संतों महात्मा का वो देखते हैं. देखने के बाद जो लोग आ रहे हैं तो आते हैं और देखने के बाद वही प्रोग्राम है हमारा. आज भी हमारे कुछ मेहमान आ गए हैं तो चलता है प्रोग्राम. मैं तुमको इतना कहूँगी जो काफ़ी लोग हैं ना उन हर एक से खड़े रह के तुम इंटरव्यू ले लो, वो क्या बोलते हैं. मैंने तो बोला उसका भी ले लो. ये हमारा अच्छा कार्य करता है सचिन पंजाबी. हाँ, अच्छी बात है. तो यही प्रोग्राम चल रहा है और मुझे लगता है थाना शहर में वेस्ट में ऐसा बड़ा प्रोग्राम पहली बार हुआ है. आज हमारे नागपुर से आ रहे हैं, इंदौर से आ रहे हैं, कल हमारे अजमेर से आ गए थे हमारे. तो काफ़ी हमारे समाज के लोग, सिंधी समाज के जो बाहर रहते हैं वो आते हैं. परंतु मैंने देखा है कि सिर्फ सिंधी नहीं, नॉन सिंधी समाज के लोग भी आता है. तो ये मैसेज उन तक पहुंचना चाहिए कि हमारा कल्चर क्या है, हम कैसे. मेन पर्पस है कि हम सब यूनाइट रहें, अपने कल्चर का प्रचार करें, सिंधी भाषा का प्रचार करें. यही हमारा है. काफ़ी लोग हैं, आप कल भी आना. चलते फिरते लोगों से इंटरव्यू लो, ऐसे नहीं मेरे से ध्यान से लिया. जो भी आपको लगता है पूछो आपका क्या ओपिनियन है प्रोग्राम के बारे में. इसका भी ले लो. देखिए ये 4 दिन का प्रोग्राम है स्वेणी सिंध. ये दूसरी बार हो रहा है थाना में. पहली बार हुआ था खोपरी में, राजू खेतवानी जी ने ऑर्गेनाइज किया था. ये सेकेंड टाइम भी राजू खेतवानी और उनके टीम ने पूरा ऑर्गेनाइजेशन की जवाबदारी ली. और ये जो थीम है सिंध की, ये लोगों को, काफ़ी लोगों को पता नहीं है, न्यू जनरेशन को, कि सिंध में क्या था. जैसे मुझे पता नहीं था सिंध में क्या है. यहाँ आने के बाद ये जो चीज़ें देखने मिली, इससे हमारे जो न्यू जनरेशन को मैसेज गया है कि हमारी सिंध बहुत प्यारी थी. तो हमने जो सेक्रीफाइस किया, जो हमारे बड़े लोगों ने सेक्रीफाइस किया, वो आज यहाँ देखने नज़ारा मिल रहा है. ये जो ट्रेन वगैरह आपने देखी, जो वहाँ पर स्ट्रक्चर्स वगैरह बनाए थे, हेमू कालानी जी को
कैसे उन्होंने वो शहीद हुए थे देश के लिए। तो ये सब चीज़ें जानकारी बच्चों को देने के लिए, जो यंगस्टर्स है, न्यू जनरेशन है, उसके लिए बहुत ज़रूरी था। तो मैं सबसे थाना वासियों से गुजारिश करूँगा, ये सिर्फ सिंधियों का नहीं, ये हमारे सारे हिंदुओं के लिए एक अच्छा मैसेज है कि यहाँ आएँ और ये प्रोग्राम देख के जाएँ। ये स्वीडिश सिंध प्रोग्राम है। ये थाने में जितने भी सिंधी ऑर्गेनाइजेशंस है वो सब इकट्ठा होके आज थाने के अंदर अगर सिंधी कम्युनिटी बोले तो कोपरी कॉलोनी से रिकॉग्नाइज है, बट देर आर लॉट ऑफ सिंधी वो स्प्रेड ऑल ओवर थाने। तो ये हमारा एक प्रयास है कि थाने में जितने सिंधी से उनको जमा करके ओपन लेक के जरिए फील देना और एक आइडेंटिटी देने का हमारा प्रयास है। थाने वासियों को हमारा ये आह्वान है कि आओ, हम भी आपके पार्ट है। हमको हिंदू रहना था, इसीलिए हमने पाकिस्तान से इधर आ गए करके, हमको मुसलमान नहीं बनना था। ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत। ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत। रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे। संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते। कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली। या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे। ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी। आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे। मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे। ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे। पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून। आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। येऊर परिसरातील झरीमारी आईचा उत्सव सुरू झाला आहे। शुक्रवार 2 मे 2025 ते शनिवार 3 मे 2025 या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। श्री हेमंत जाधव, गणपत सापटे, त्याचप्रमाणे सुनील दयाल, निलेश उघाडे, रमेश हावरे, नितीन जनाटे आणि प्रदीप पंढा यांच्या पुढाकाराने आणि गावदेवी उत्सव मंडळ येऊरगाव यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। गेल्या अनेक वर्षांची परंपरा या उत्सवाला आहे। या उत्सवानिमित्त काल श्री गावदेवी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस देवीचं दर्शन घेण्यासाठी, पालखी उत्सवाला भेट देण्यासाठी माजी महापौर श्री रमेश वैती यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे, श्री गणेश टाक आदींनी या ठिकाणी देवीच्या या उत्सवाला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले। शनिवारी या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री हेमंत चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या गावदेवीचा उत्सव साजरा सोहळा सुरुवात होत आहे
आणि लोकांचा प्रतिसाद या टायमाला पण चांगला आहे आणि आमचं या मंडळाचं 193 वर्ष आहे आणि देवीचे येऊर गावावरती मोठी कृपा आहे का येऊर गावची जी वस्ती जंगलात राहत होती ती एकत्र राहण्यासाठी वस्ती बसत नव्हती म्हणून गावदेवीची स्थापना 1832ला झाली आणि त्याच्यानंतर गावाची स्थापना झाली. उत्सवाविषयी सांगण्यासारखं बरंच काय आहे, कारण हा उत्सव मला वाटतं आत्ताच हेमंत जाधवांनी 95 पासून सुरू झाला आणि मी 95 पासून त्यावेळेला त्यांचे वडील होते चंद्रकांत जाधव आणि त्या चंद्रकांत जाधवांचे वडील होते नसू जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव व्हायचा. गेली 30 वर्ष हा उत्सव होतोय. एक चांगल्या प्रकारचा उत्सव दरवर्षी होतोय. नक्कीच एक या ठिकाणी देवीची कृपा आहे, या येऊर गावावरती कृपा आहे की आज जे विस्कळीत झालेलं गाव होतं पाड्यांमध्ये आहे बराचसा या ठिकाणचा भाग, ते आज एकत्र येतात आजच्या दिवशी आणि 2 दिवस हा चांगला कार्यक्रम चालतो. आणि याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतो, बरेचसे खेळ असतात, लहान मुलांसाठी बराचसा खेळण्याचा वाव असतो आणि आभाळवृद्ध या ठिकाणी सगळे एकत्र येतात. आज पालखी आहे, जोशात पालखी निघालीच आहे असं म्हणावं लागेल. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी ठाणे शहरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आज देखील ठाणे शहरामध्ये अतिशय दिमाखामध्ये गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा आंबा महोत्सव म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातला दुवा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण शेतकऱ्यांना थेट आपल्या ग्राहकांपर्यंत आंबा घेऊन येता येतो आणि त्यामुळेच हा आंबा महोत्सव आगळा वेगळा ठरतो. दरवर्षी आंबा महोत्सवाची वाट आंबा खरेदीसाठी बघणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आंबा महोत्सवामध्ये एक फेरफटका मारल्यानंतर ही बाब अगदी ठासून लक्षात येते. अनेक ग्राहक असे आहेत की ते या आंबा महोत्सवाची अक्षरशः वाट बघत असतात. याचं कारण या ठिकाणी फक्त आंबे मिळत नाही तर कोकणचा मेवा देखील या ठिकाणी उपलब्ध असतो आणि हा कोकणचा मेवा हा निश्चितपणे या ठिकाणच्या ग्राहकांना नेहमीच खुणावत असतो, सुखावत असतो. आंबा महोत्सवाच्या आयोजनामध्ये जे सिंहाचा वाटा असतो त्यांचा या संदर्भात नेमका विचार काय आहे या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आणि काही ग्राहकांशी देखील बातचीत केली. हरमिंदर सिंह नाम है मेरा
हम लोग ये जस्ट ऐसे ही गाड़ी पार करके देखा तो यहाँ पे लगा हुआ था ये एग्जीबिशन, तो हम लोग देखने के लिए आ गए। तो अभी क्वालिटी वगैरह देख के और रेट्स वगैरह देख के काफ़ी अच्छा लग रहा है। हम लोगों ने ऑनलाइन मंगाया था पहले देवगढ़ हापुस, बट वो क्वालिटी वैसी नहीं मिली, रेट भी ज़्यादा था। तो ये क्वालिटी रेट दोनों अच्छा है। गेली 25 वर्ष मी अखंड या कोकण विकास प्रतिष्ठान बरोबर आंबा महोत्सव मध्ये सहभागी आहे। माझ्याकडे देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, त्यानंतर पायरी, आमचा एक स्पेशल रत्ना हापूस असतो जो आजच थोडा संपलाय, अशी वेगवेगळी फळं उपलब्ध असतात। शिवाय संजय केळकर जे आंबा विकास प्रतिष्ठानचं चळवळ चालवतात ती खूप म्हणजे शेतकऱ्यांसाठी मदतीची असते। नमस्कार, आम्ही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून आंबे आणतो आणि आपल्याकडे विशेष म्हणजे आपल्याकडे हापूस सोबत, म्हणजे हापूस आपल्याकडे किंग साईज किलोमध्ये 3 फक्त बसतात आंबे, 350 ग्रॅमचा एक आंबा बसतो। हा असा आंबा आम्ही आणतो, तो सहसा मार्केटमध्ये किंवा बाहेर उपलब्ध नाहीये, तो रायगडचा उपलब्ध आहे। बाकी रत्नागिरीचा आंबा, रत्नागिरीची पायरी पण आम्ही आणलेली आहे। ही पायरी पण जवळजवळ 250 ते 300 ग्रॅमची ही पायरी आमच्याकडे भरते। आम्ही कोकणातला केसर आणतो, जो केसर आमच्याकडे अतिशय गोड आहे। 4 प्रकारची आंब्याची व्हरायटी आमच्याकडे, हापूस, पायरी, केसर आणि रायवळ आंबा पण। काल आम्ही रायवळ आंबा छोटे कमी आणले होते, ते लगेचच आमचे संपले पहिल्या दिवशी, आणि उद्यापासून आपल्याकडे रायवळ चोखायचा जो आंबा आहे त्याला बिटकी आंबे म्हणतात, तो पण आपल्याकडे उपलब्ध होणार आहे। नमस्कार, माझं नाव सौ शुभांगी अंकुश सोनावले, वैदिक फूड्स म्हणून सातारमधून आम्ही आलेलो आहे। मिलेट्सचा चांगला रिस्पॉन्स आहे आणि हे सगळे आपले प्रोडक्ट आहेत ना, हे सगळे मिलेट्सचे आहेत। याच्यामध्ये आपण ग्लुटेन फ्री नाचणीचे बिस्किट बनवलेलं आहे, लाडू पण आहेत, असे लाडू आहेत, राळ्याचे बिस्किट आहे, नाचणीचे पण लाडू आहेत, असे जे आपण सॅम्पलला ठेवलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे मिलेट्सचे आपल्या शरीराला फार फायदे आहेत। कसं आहे की त्याच्यामध्ये फायबरचं आणि आयर्नचं आणि कॅल्शियमचं आणि प्रोटीनचं प्रमाण खूप चांगलं आहे, जेणेकरून आपल्याला शरीराला कोणताही म्हणजे साईड इफेक्ट होणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे मिलेटचे जे आपण प्रोडक्ट खातो ना, जेणेकरून आपल्याला शुगर बीपी सारखे आपण एक आजारही त्याच्यापासून लांब ठेवतो। माझं नाव जुवेकर, 18 वर्षापासून मी येतोय। खूप छान असतं एकदम। कोकणी पदार्थ जर समजा तर ज्यांना पाहिजे असतील त्यांची तर त्यांना ही मेजवानीच आहे एकदम। आंबे तर बघायलाच नको, असं सगळंच छान मिळतं इकडे, त्यामुळे इथं जरूर व्हिजिट करावी। खात्रीलायक सगळं, खात्रीलायक एकदम चोख माल सगळा पूर्णपणे। कोकण विकास प्रतिष्ठान आणि संस्कार आपण 18 वर्षापासून आंबा महोत्सव ठाण्यामध्ये आयोजित करतो। आपले 18 वर्ष आहे। गावदेवी मैदानात आपण काल आपला उद्घाटन समारंभ झाला। जवळजवळ 35 ते 40 स्टॉल आहेत आपल्याकडे। आंबा यावर्षी कमी असल्यामुळे काही आंब्याचे स्टॉल्स कमी आहेत, पण ज्यावेळेला पाऊस पण खूप पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं। त्यामुळे जास्तीत जास्त ठाण्यातल्या ग्राहकांनी शेतकऱ्यांचा विचार करावा आणि आंबा महोत्सवाला भेट द्यावी, जेणेकरून त्यांचा आंबा विकला जाईल आणि 4 पैसे मिळतील, तुम्हाला चांगला दर्जाचा आंबा मिळेल। आपल्याकडे मालवणमधून आलेले आंबे आहेत, वेंगुर्ला, रत्नागिरी, देवगड असे वेगवेगळ्या परिसरातून आंबे आलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये हापूस आहे, पायरी आहे, केसर आहे, रत्ना आहे, असे विविध जातीचे आंबे तुम्हाला इथे चवीला घ्यायला मिळतील। रायगडचा पण आंबा आता आलेला आहे आपल्याकडे। आगामी 12 तारखेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानात सुरू राहणार आहे। आंबा प्रेमींनी निश्चितपणे याला भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे। ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे। यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं। काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे। गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली। यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला। साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिल नंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन
संपतोय असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात, तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे.